नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? बरेच असं माझ्या डेली मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सकाळ सकाळ पहिले कॉलेजला निघालो. कॉलेज जाऊच वाटत नव्हतं कारण एका थंडीच्या वातावरणामुळे. तर काय नाही, पटपट कॉलेजला गेलो कारण आमचे 5-7 दिवसानंतर ना एक्झाम आहे. म्हणून नाही का आम्हाला म्हणलं टेन्शनच आलंय की दिवाळीच्या पहिले एक्झाम झालं, असं काय वाटलं नसतं. दिवाळीच्या नंतर आमची एक्झाम आहे. पटपट नाही का मग आम्ही लेक्चरला गेलो. आम्हाला थोडं लेट पण झालं होतं. मग लेक्चर वगैरे अटेंड करून नाही का मग विलास वगैरे पण लायब्ररीत बसले होते. मग त्यांचे पण वायवा वगैरे आहेत नाही का, म्हणून त्यांची वायवा म्हणून एखादी काहीतरी प्रोजेक्ट बनवत होते. मग त्यांच्याशी थोडं बघून वगैरे त्यांच्याशी बोलून वगैरे नाही का मग आम्ही बाहेर निघालो. मग आम्ही बाहेर जाताना नाही का दुर्गात गेलो. मग नाही का जे पेढ्याचा बॉक्स आहे ना तो आम्हाला नाही का ओंकार दादाने दिलाय, कारण की त्याने ना नवीन गाडी घेतली नाही का, म्हणून त्याने आम्हाला पेढ्याचा बॉक्स दिला होता. आम्ही मस्त खाल्लं वगैरे. मग ममताने तर पनीरची भाजी आणली होती. ब्रेड पॅटीस वगैरे खात खात आम्ही घरी खाल्लं वगैरे. मग घरी जाता जाता नाही का जे आम्हाला आवडतं नाबाटीचे वेपर्स ते आम्हाला खूप आवडतं नाही का, ते खात खात मस्त एन्जॉय करत जातच होतं घरी. त्या तिचा कॉल आलता नाही का की हॉस्पिटलमध्ये जायचे बाळांना घेऊन, तर ये म्हणून. मग मी परत भोसरीत गेले. मग त्यांच्यासोबत हॉस्पिटलला गेले कारण ह्या दोघांची ना थोडी सर्दी वगैरे झाली, म्हणून ह्यांची तब्येत खराब आहे. म्हणून नाही का ह्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. आणि ह्यांनी काय माहिती ते कानातलं नवीनच काहीतरी आणले, काय बोलतात काय माहिती त्याला. त्याच्यासोबत खेळत बसला होता. आणि गणपती बाप्पाचे पण मस्तपैकी दर्शन झाले. मग नाही का आम्ही जेव्हा नाही का मेडिकल स्टोअरमधून गोळ्या वगैरे घेत होतो ना, ह्याला नाही का कॅडबरी पाहिजे होते. तर ह्याला कॅडबरी घेऊन देत नव्हतो, तर रडत होता नाही का कॅडबरी पाहिजे कॅडबरी पाहिजे म्हणून. नंतर तुरीच्या शेंगा वगैरे खाल्ल्यानंतर ना मग भाकरी पण करायला घेतली कारण टाइम पण झाला सगळं स्वयंपाक वगैरे करायचं. थंडीचं वातावरण म्हणून ना कुठं थंडी पाणी हात पण टाकू वाटत नाही काय नाही. मग गरम गरम मस्त की भाकरी वगैरे केल्या. मग थोडं गरम मस्त वाटलं नाही का करून. मग जेवण वगैरे करून घेतलं. मग बघितलं ना एवढ्या भांड्या होत्या. मग सगळं भांडे नाही का घासून घेतले. थंडीच्या वातावरण मग मस्तपैकी शेकोटी वगैरे केली. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट